शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे, नीट परीक्षेतील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, नीट परीक्षेतील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे। सोनम वांगचुक आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, सोनम वांगचुक आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा दिल्लीमध्ये सोनम वांगचुक याचं आंदोलन चालू आहे। 20वा दिवस आज आहे आणि आपण पाहतोय गडिंग्लज मध्ये समविचारी आघाडीचे जे नेते आहेत या नेते प्रांत अधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। खरं तर सोनम वांगचुक यांना हा पाठिंबा देण्यासाठी यांचं हे उपोषण आहे। आपल्या बरोबर येथे समविचारी आघाडीचे नेते आहेत। काय सांगाल सर, सोनम वांगचुक हे पर्यावरण कार्यकर्ते आहेत, एक शिक्षण तज्ञ आहेत आणि ते गेली 20 दिवस हे आंदोलन करत आहेत। असे असताना शासन प्रशासन किंवा सरकार लक्ष देत नाही। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची भूमिका सोनम वांगचुक यांनी मांडली आणि त्यासाठी ते जंतर मंतरला गेली 20 दिवस आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। सरकार अतिशय असंवेदनशील आहे। सरकारनं हा प्रश्न गांभीर्याने घेणं गरजेचं होतं, पण सरकारनं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं। उलट आज सकाळी हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांची तिथून अतिशय चुकीच्या पद्धतीने उचल केली गेली आणि त्यामुळं गडिंग्लजमध्ये आज आम्ही समविचारी आघाडीच्या माध्यमातून सोनम वांगचुकला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय। निश्चितपणे जी धोरणं चुकीची असतील सरकारला याची पूर्णपणे माहिती व्हावी की या तुमच्या सगळ्या धोरणाला आमचा पाठिंबा असणार नाही तर आमचा विरोध आहे, म्हणून आम्ही आजचं हे आंदोलन घेतलेलं आहे। काल माननीय उच्च न्यायालय दिल्ली यांनी दिलेल्या आदेशानुसार सकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ही अतिशय गंभीर अशा प्रकारची गोष्ट आहे आणि सरकार अतिशय असंवेदनशील आहे याचं हे द्योतक आहे। 21 विद्यार्थ्यांनी यामध्ये आत्महत्या केलेली आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि पेपर फुटी करणाऱ्या सर्व व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना फौजदारी कारवाई करून त्यांना जन्मठेपेसारखी शिक्षा व्हावी ह्या अपेक्षेने आणि सरकारचा या सर्व कृत्याबद्दलचा निषेध करण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। लाखोंचा पेपर फुटी करून लाखोंचा व्यवहार होतो आणि आयते गबारे त्या ठिकाणी जाऊन सर्व्हिसला लागतात। हे अत्यंत गैर आहे आणि याची जाण संपूर्ण देशवासियांना व्हायला पाहिजे। हे आंदोलन आता संपूर्ण देशभर पेटणार आहे। त्याचा राजीनामा तर घ्यायलाच पाहिजे शिक्षण मंत्र्याचा, त्याचबरोबर या देशाच्या सरकारने ह्याचा राजीनामा द्यावा या कृत्याबद्दल असं मला वाटतंय आणि त्यासाठी आम्ही समविचारी संघटनांनी मिळून एकत्र आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। सध्या जी परिस्थिती पाहिली तर ही हुकुमशाही चालू आहे आणि लोकांच्या भावनांचा आदर राखला जात नाही। एकंदरीत पहिले की भीतीचं वातावरण आहे लोकांच्या मध्ये, दडपशाही चालू आहे। या दडपशाहीच्या विरोधामध्ये लोकांच्या मध्ये असंतोष चालू आहे। त्यामुळे शासनानं खरोखरच लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही जे स्वप्न दाखवलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सत्तेवर आलेला आहात आणि तुम्हाला आम्ही सर्वांनी मिळून निवडून दिलेलं आहे, तर सर्वांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या अशा जनतेची अपेक्षा आहे। सोनम वांगचुक यांची जी भूमिका, जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्यावर जो अन्याय चाललेला आहे आणि पेपर फुटीसारखं ग्रहण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याला विरोध करण्यासाठी आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी म्हणून उपोषण चालू होतं। ते उपोषण ते मोडून काढायचा प्रयत्न केंद्र शासन करतं, याचा निषेध करण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो। एक या देशातील एक शास्त्रज्ञ विचारवंत उपोषणाला बसतो आणि तो प्राणांतिक उपोषण करतो आणि त्या माणसाचा न्याय न देताच त्याच्यावर अन्याय करून तिथल्या विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना कायदेशीर मार्गाने नाही तर गुंडगिरीच्या मार्गाने त्यांना त्या ठिकाणावरून उचलून नेलं जातं। उद्या जर त्यांच्या जीविताला काही धोका झाला, उद्या जर त्या जीविताला काही धोका झाला तर संपूर्ण देश पेटेल। या देशातील संपूर्ण युवा पिढी ही रस्त्यावर येईल। हे आंदोलन फक्त दिल्लीसाठी, मुंबईसाठी, गडिंग्लजसाठी मर्यादित राहिलेलं नाही, तर खेडेगावामध्ये गल्ली गल्लीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगू, पालकांना जागरूक करू आणि या आंदोलनाची व्याप्ती दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाढवू। याची दक्षता सरकारनं घ्यावी आणि याच्यावर योग्य उपचार काढावा आणि योग्य उपचार हाच आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा द्यावा। प्रश्न एका उपोषणाचा नाही तर देशातील विद्यार्थ्यांची भविष्यातील दृष्टी ठरवण्याच्या दृष्टीनं सरकारच्या विरोधात घेतलेलं धोरण मोडून काढण्याचा दडपशाही मार्गाचा जो काय अवलंब झालेला आहे, अशा पद्धतीने सरकार वागलं तर निश्चितच देशभर देशातील सर्व युवा वर्ग निश्चितपणे उद्यापासून या रस्त्यावर उतरून सरकारच्या दडपशाहीला विरोध करतील।